योद्धा न्यूज मराठीमध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आता उन्हाळ्याच्या आणि एकूणच या परिस्थितीवर मात करत असताना पाण्याचा प्रश्न हा मोठा खेड तालुक्यात भेडसावत आहे आणि याच अनुषंगानं खेड तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे टँकर असतात ते त्वरित चालू व्हावेत याकरिता बऱ्याच दिवसापासूनची ही प्रतीक्षा होती। खऱ्या अर्थानं आपल्या पूर्व भागातील वापगाव, वरुडे, पूर, गोसाशी, कनेसर किंवा अन्य काही गावं आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पाणी टंचाई भासत असते आणि त्याच पंचायत समिती गणातील सदस्य आहेत आणि गटनेते आहेत माऊली ढेरंगे यांच्याकडे आपण जाणार आहोत। खरं तर त्यांनी पाठपुरावा केला अगदी 7-8 दिवसापासून किंवा गेले महिनाभरापासून तो परिसर प्रतीक्षेत होता पाण्याच्या। खरं तर या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून जी पाणी टंचाई भासवते आणि ही दूर करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केलेत आणि निश्चित आपण पाहू शकतो या ठिकाणी 2 टँकर देखील या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। अर्थातच किती टँकर उपलब्ध होत आहेत, कशा पद्धतीने पाणी वाटप होणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम केले हे त्यांच्याकडे जाऊन आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। तर आपल्या खेड तालुक्यामध्ये जो पूर्व भाग आहे वापगाव, गुळाणी, वरुडे, पूर, गोसाशी, कनेसर या भागातून तुम्ही नेतृत्व करतायत। अर्थात पंचायत समिती सदस्य आहेत, गटनेते आहेत। बऱ्याच दिवसापासून जी प्रतीक्षा आहे या भागाला पाणी मिळावं, परंतु या भागाला अजून काही पाणी मिळत नाही आणि एकूणच सध्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही टँकरच्या माध्यमातून गेले 8 ते 10 दिवसापासून प्रयत्न करतायत असं समजतंय। माध्यमांच्या दृष्टीने देखील किंवा माध्यमातून देखील बातम्या प्रसारित झाल्या की पाणी मिळावं, परंतु आता निश्चित पाण्याचे टँकर 2 या ठिकाणी किंवा किती टँकर उपलब्ध केलेत तुम्ही आम्हाला या ठिकाणी माहिती द्यावी आणि निश्चित हा पाण्याचा प्रश्न किती दिवसात सुटणार आहे। खऱ्या अर्थानं आपल्या पूर्व भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये दोन गावं, त्यामध्ये कोयंडे असेल, तळवडे असेल। पूर्व भागातला जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावर सातत्याने तुम्ही आवाज उठवत आलेला आहात। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल किंवा कलेक्टर असेल यांच्या माध्यमातून टँकर या ठिकाणी चालू व्हावेत असा तुमचा प्रस्ताव होता। तर काय सांगाल, तो कितपर्यंत आता मंजूर झालाय आणि काय परिस्थिती असणार आहे पाण्याची? खऱ्या अर्थानं आपला पूर्व भाग नेहमीच पाणी टंचाईग्रस्त आहे। आपल्या भागामध्ये प्रत्येक उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि इतकी टंचाई आहे की अक्षरशः गावामध्ये लोकांना थोडंही पाणी, म्हणजे पिण्यासाठी सुद्धा पाणी थोडंही उपलब्ध नाहीये। कपडे असतील, जनावरं असतील, त्यासाठी मोठा प्रॉब्लेम आपल्या पूर्व भागामध्ये आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं गुळाणी गाव असेल, वाकळवाडी असेल, वरुडे असेल, त्यानंतर कनेसर असेल, पूर असेल आणि वापगाव असेल, या 6 गाव हे पूर्व भागातील गावांना खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते आणि त्या पाणी टंचाईसाठी आम्ही 15 दिवस याचा फॉलोअप घेत होतो, परंतु शासकीय काम थोडस मंद गतीने चालतं असं मला म्हणावं लागेल आणि आम्ही 2 दिवस त्याचा पूर्ण 2 दिवस पाठपुरावा करून अक्षरशः तहसीलदार ऑफिसमध्ये थांबून आणि आमदार साहेबांनी सुद्धा प्रांत साहेबांना फोन करून आपल्या खेड तालुक्याचे पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा आपल्या तालुक्याचे सर्व सदस्य असतील, त्यांनी सर्वांनी आम्हाला मदत करून सर्वांनी एकत्र येऊन ह्या कामाचा पाठपुरावा करून खऱ्या अर्थानं आज या 6 गावांसाठी 6 टँकर आपण चालू केलेले आहेत। आता या ठिकाणी 2 टँकर आपल्या समोर उभे आहेत आणि 4 टँकर पाणी भरण्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळं आपले 6 टँकर आज चालू होतील आणि आजपासून खऱ्या अर्थानं पूर्व भागाला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल, कारण भरपूर टँकर आपल्याकडे, पाण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित झालेली आहे, त्यामुळे अडचण कुठेही येणार नाही। काही माध्यमांमध्ये बातम्या सुद्धा झाल्या की गटनेते असतील त्यांच्याच भागामध्ये पाणी नाहीये, परंतु ऍक्च्युली तो भागच उथळ असल्यामुळं किंवा पूर्व भागातला भाग असल्यामुळं, उंचावर असल्यामुळं त्या भागात खरोखरच पाणी कमी असतं, त्यामुळं लवकर उन्हाळा निर्माण होतो आणि पाणी संपतं, त्यामुळे त्या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण होते। त्या आम्ही प्रयत्न केले, परंतु त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलंय आणि हे पाणी आजपासून जोपर्यंत पाऊस भरपूर प्रमाणात होत नाही, पाणी येत नाही, तोपर्यंत प्रत्येक गावाला पाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे। तर याचबरोबर एक दुसरा जोडूनच प्रश्न विचारावा वाटतो की हे पाण्याचा सातत्यानं येणारा हा प्रश्न आहे। प्रत्येक वर्षी पाणी टंचाई, टँकर मुक्त करायचंय, परंतु टँकर मुक्त काय भाग होत नाही। जलजीवनच्या ज्या मोठ्या मोठ्या टाक्या झाल्या, पाणी योजना झाल्या, करोडो लाखो रुपये खर्च तिथे झाला, परंतु त्याचाही फायदा किंवा उपयोग झालेला नाही। तर मग आता हा प्रश्न उपसा जलसिंचन योजना
किंवा कळमुडीचा प्रकल्प, ह्या सगळ्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही किंवा जनता ऐकते. तर मग आता याचं काय स्टेटस आहे किंवा हे कधी होणार आहे उद्या? उपसा जलसिंचन लवकरात लवकर, म्हणजे त्याच्यावर मी नेहमी सांगत आलोय की 70% काम झालेलं आहे आणि खरोखरच मी त्याची फाईल पाहिली आहे. त्या कामावर आम्ही लक्ष देऊन पाहिलेलं आहे. खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून उपसा जलसिंचन लवकरात लवकर, म्हणजे मला वाटतं पुढल्या वर्षी आपल्या गावांना टँकर निश्चित लागणार नाही याची आम्हाला गॅरंटी वाटते. कळमोडीचा विषय मोठा आहे, तो सुद्धा त्यांच्या लेवलला ते हँडल करतायत आणि ते लवकरात लवकर कळमोडीचं सुद्धा पाणी आपल्या भागाला देण्याचा प्रयत्न करतील आणि ते निश्चितच आपल्या भागाला मिळेल असं मला वाटतं. तर आपण ऐकलंय, निश्चित कळमुडीचंही पाणी या भागाला मिळेल. त्याचबरोबर आता सद्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जवळपास 8 टँकर या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेले आहेत. पाऊस होतपर्यंत ते टँकरचं पाणी या ठिकाणी सातत्याने ते देणार आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी तानेल्याची खऱ्या अर्थानं जी भूक असते किंवा तहान असते ती भागवण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि एकूणच प्रशासनाच्या माध्यमातून हे चांगलं पाऊल या ठिकाणी उचललंय. मी त्यांना चॅनलच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देतो.